नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज बनवणार आहे अळूवडी. आता हे वाटण करून घेणार आहे. त्यासाठी 10-15 लसणाच्या पाकळ्या, 10-15 हिरव्या मिरच्या, भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे. अर्धा चमचा जिरे घेतले. कोथिंबीर आता बारीक चिरून घेणार आहे. आता हे सर्व मिक्सरला लावून घेते. थोडंसं मीठ टाकून, पाणी टाकून वाटून घेणार आहे. वाटून झाले आता आपलं. पानांच्या हे शिरा काढून घेते आता. आता सर्व पानांच्या मी अशाच शिरा काढून घेतल्यात. पानं खूप मोठी मोठी आहेत ना, त्यामुळे शिरा खूप जाड आहेत. तर अशा लाटण्याने लाटून घेणार आहे, म्हणजे रोल करताना छान वळले जातं. आता बेसन पीठ घेतलं मी. भरपूर असं बेसन पीठ आहे, 1.5 पावशेर तरी असेल. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. अर्धा चमचा हळद टाकायची. जे वाटण करून घेतलं होतं ते 2 चमचे टाकून घेणार आहे. आता थोडं थोडं पाणी टाकून आता मिक्स करून घ्यायचं हे. थोडं थोडं पाणी टाकल्यामुळे गुठळ्या होत नाहीत. आता मिक्स करून झाले. आता ओट्यावरच पानांना मी हे लावून घेणार आहे. ओटा स्वच्छ धुवून घेतला होता. स्वच्छ धुवून पुसून घेतला आहे. आता थोडं थोडं पीठ घेऊन मी हे असं पसरवणार आहे पानांना. आता एका पानाला पीठ लावून झाले. आता दुसरं पण पान मी पालथं घातलं याच्यावर आणि असंच पीठ लावून घेणार आहे. आता असेच एकावर एक मी 6 पानं लावून घेणार आहे. आता कडेने असं दुमडून घेते आणि त्यावर पण बेसन पीठ लावून घ्यायचं आहे. असं दोन्ही बाजूने कडा दुमडून घेतल्यात आणि वरून थोडं थोडं बेसन पीठ लावून घेतले. आता खालच्या बाजूने दुमडून त्यावर पण थोडंसं बेसन पीठ लावून घ्यायचे आणि घट्ट असा रोल बनवून घ्यायचा आहे. आता रोल बनवून झालाय. आता मोठा रोल झालाय, हातात बसत नाही एवढा रोल झालेला आहे हा. पहिल्यांदाच मी एवढा मोठा रोल बनवलाय. आता एका पातेल्यात गॅसवर पाणी ठेवलं होतं, त्यावर चाळणी ठेवली. आता हा रोल त्यावर ठेवून झाकण ठेवून आता हे 35 मिनिटासाठी मी वाफवून घेतलंय. आता थंड झाल्यानंतर हे पातळ पातळ कट करून घेते. असेच आता पातळ पातळ कट करून घेतले. कट करून झाले. आता गॅसवर पॅन ठेवलाय, त्यामध्ये तेल टाकून घेणार आहे. खूप सारं तेल नाही टाकणार, थोड्या थोड्या तेलावरच तळून घेणार आहे. जास्ती तेलात जर वडी तळली तर ती सुटते. असं थोडं थोडं तेल टाकून तळले तर वडी सुटत नाहीये. आता सर्व वड्या टाकून घेतल्यात मी तेलात. आता मध्यम आचेवर ह्यात तळून घेणार आहे. आता एक साईड तळून झाली, आता पलटी करून घ्यायच्यात. आता छान तळून झाल्यात, आता काढून घ्यायच्यात.
सर्व वड्या मी काढून घेतल्या. ह्याच पद्धतीने मी दुसऱ्या पण वड्या तळून घेतल्या. छान खमंग खुसखुशीत अशा वड्या झालेल्या आहेत. मोठा रोल होता त्यामुळे छान वडी मोठी झाली आहे. बघू शकताय तुम्ही दोन्ही बाजूनी छान खमंग तळली गेली. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.